बाळवांच्या नावानं चांग भलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मालेवाडीत कुटकिंडी ते बाळूमामा जाणारे पायदिंडी सोहळा चालू होता आणि तो आमच्या गावात आला होता. आमची माळवची सगळी फॅमिली त्याच आणि मला पण ठेव जरा. थांबा, पोरगी आहे का नाही का? घ्या. दर्शन घेतलं भावांनो. ज्याला जायचं होत नाही त्याला देव स्वतः दर्शन द्यायला येतो, हे खरं आहे. माझं तसं होतंय बघा. कुठं जाईल तिथं जायची वेळ नाही झाली तर आपल्याला देव येतोय दर्शनाला, हे खरं आहे. तिथनं पुढं आमचं चिरंजीव आमच्या हातातनं खात नाही. खायला जो म्हटलं की त्याचं खाणं जेवणाचं ते वाकडं आहे त्याचं लय. आम्ही ओरडलं म्हणून आजोबाजवळ जातो, पण मी पप्पांना म्हटलं तुम्ही तर चारा बघू खातोय. पप्पांच्या हातनं खायला गेला गाडी, पण आमच्या हातानं खायचं नाही म्हणतोय. त्यानंतर स्टंटबाजी करायला लागला. ॲक्शन हिरोच आहे आमचा, त्याला काही विषयच नाही. थांबा म्हटला. पप्पा म्हटला मी बघा कसं करतोय आता ते. स्वतः पाळणा हलवायला लागला. पाळण्यात बसला, स्वतः पाळणा हलवून दाखवायला आला. बाबा म्हटलं हे असला काय स्टंट नको करूस. तिथनं पुढं आमची राधा लाडोबाई आमची बसली. संध्याकाळचं कष्टाचं काम माझं ज्यावेळेस कामावरनं जाऊन येतो ना, त्यानंतरचं सगळ्यात भारी काम म्हटलं तर हे दिवसभर करायला असलं तरी चालतंय, काय नाही. लाडोबाई आली, पोटावर बसली, निवांतवाणी खेळत बसली. समर्थ जरा चिडला होता त्यामुळे तिला घेतलं म्हणून म्हणून आला माझ्याजवळच पोटावर येऊन झोपायला आला. त्यानंतर मग हे दोघंजणच खेळायला लागले. दिवसभराचा नसतो त्यामुळं मी ही दोघंजणच खेळायला लागले. ते खेळा म्हटलं तुम्ही आणि आपला व्हिडिओ इथंच संपूया भावांनो. धन्यवाद.